आज मस्त राजमा चावल बनवलेला आहे। कधी कधी काही सुचत नसेल ना तर घरात विचारायचं कोणाला काय खायचं। प्रत्येकाची फेवरेट डिश डेली एक बनवायची। आज माझ्या मुलीचा फेवरेट आहे राजमा चावल। मग तिची रेसिपी बनवली आहे, म्हणजे तिच्या आवडीची रेसिपी बनवली आणि खूप सोप्या पद्धतीने मी राजमा बनवते। तर बघा, इथं कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये एकदम बारीक चॉप केलेला आहे कांदा तो घातला। आता खूप जास्त पेस्ट पण केलेली नाही, कारण पेस्टची जी चव आहे ना तर ती राजमामध्ये चांगली नाही लागत। आणि एकदम म्हणजे बारीक एकदम चिरून घ्यायचा। नंतर याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घातली। आता ही रेडीमेड होती माझ्याकडे, म्हणजे आणलेली होती तर ती घातली आहे, घरची असेल तर अजून चांगलं। टोमॅटो ही मी त्याच चॉपरमध्ये बारीक केलेला होता, त्याचीही मी पेस्ट केलेली नाही। मला असं वाटतं की पेस्ट करून टाकल्या ना तर त्याची थोडीशी डिफरंट चव येते, म्हणून मी चॉप करून टाकते, म्हणजे बारीक चिरून टाकते। आता इथं मी खूप सारे मसाले घेतलेत, राजमा मसाला, घरचा मसाला, कांदा लसूण मसाला, लाल मिरचीची पूड, धणे जिरे पूड, त्याचबरोबर थोडीशी हळद घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ। आता हे सगळे मसाले मी या जे कांदा टोमॅटोचं जे आपण फ्राय केलं होतं ना वाटण, तर त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि मस्त छान मसाला परतून घ्यायचा। आणि राजमा जो आहे तर तो मी रात्रभर भिजत ठेवला होता आणि नंतर याच्या 4 शिट्ट्या काढून घेतल्या। अशा प्रकारे हा राजमा आहे तर तो छान शिजलेला आहे। याच्यामध्ये तुम्हाला जर घालायचा असेल तर बटाटाही तुम्ही शिजताना घालू शकता एखादा, म्हणजे छान अजून राजमाला एकदम अशी थिकपणा पाहिजे असेल राजमाला तर तुम्ही नक्कीच बटाट्याचा वापर करू शकता। आणि कधीही मी कुठलीही डाळ असो किंवा राजमा असो किंवा अजून कुठल्याही ज्या गोष्टी आहेत ना तर त्या मी काय करते, अगोदर मसाल्यांमध्ये छान अशा परतून घेते। कमीत कमी 1-1.5 मिनटं मी त्याला परतते। तसंच मी राजमा इथं असा परतून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये कोथिंबीर घातली आणि छान परतून झालं की मग हे जे राजमाचं पाणी आहे तर ते त्याच्यामध्ये ॲड केलं। त्याचबरोबर मला असं वाटलं की इथं आता एवढं म्हणजे पाणी तर पुरणार नाही, कारण राजमामध्ये थोडंच पाणी टाकलं होतं, म्हणून मी साधं पाणी देखील टाकलेलं आहे 1-1.5 ग्लास। तुम्ही पाणी टाकताना फक्त गरम करून पाणी टाका, मी रूम टेम्परेचरवरचं टाकलेलं आहे। आता छान राजमा शिजतोय तोपर्यंत इथं राईसला मी छान असा जिरा राईस बनवणार आहे, म्हणून मी एका पॅनमध्ये तेल घेतलं, त्याच्यामध्ये जिरे टाकले आणि जिरे छान तडतडले की याच्यामध्ये राईस घालणार आहे। राईस पण मी शिजवून घेतला आणि राईस शिजवताना काय केलं, 80% राईस शिजवला। नंतर त्यातलं एक्स्ट्रा जे पाणी होतं तर ते काढून टाकलं आणि नंतर वाफेवरतीच ठेवलं, म्हणजे झाकून ठेवला, म्हणजे राईस पण छान शिजतो आणि छान सुटसुटीत होतो। आता हे थोडंसं परतलं की मग नंतर याच्यामध्ये घालायची खूप सारी कोथिंबीर, कारण जिरा राईस असेल ना तर कोथिंबीरची चव त्याच्यामध्ये अप्रतिम लागते, त्याच्यामुळं मी खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे। ते पण छान परतून घ्यायचं आहे। राजमा राईस तुम्ही डायरेक्टही खाऊ शकता किंवा असं जिरा राईस वगैरे, म्हणजे अजून रेस्टॉरंटसारखी चव येण्यासाठी, म्हणून मी असा जिरा राईस तर बनवतेच, डाळ राईस वगैरे बनवताना पण जिरा राईस बनवते। तर आपला राईस पण तयार झालेला आहे आणि राजमा इकडे बघा छान अशी उकळी फुटलेली आहे। मी मोठ्या स्पीडवरती ठेवला होता म्हणून त्याला तरी वगैरे जास्त आलेली नाही। कमी गॅसवरती अजून शिजवला ना तर अजून मस्त अशी तरी सुटते आणि छान थिकपणा येतो। इथं राईस आणि राजमा छान प्लेटिंग करून घेतलेली आहे। एकदा या पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने हा राईस तुम्ही पण हा राजमा आणि राईस तुम्ही पण करून बघा आणि मग सांगा की कसा झाला तो। मी तर अशाच एकदम इझी पद्धतीने रेसिपी बनवत असते आणि तुमच्याबरोबर शेअर करत असते। जर तुम्ही काही वेगळं टाकत असाल किंवा वेगळ्या पद्धतीने बनवत असाल तर तेही मला कमेंट करून सांगा। आणि जर कधी अशा पद्धतीने नाही बनवलं तर एकदा नक्की ही राजमा राईसची रेसिपी ट्राय करून बघा। रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।